तुम्हाला जेवले हे लोक जेवले माणसं बायांना विचारलं आमचे जीव घातले की नाही तर त्या माझ्या माऊलीला जेवण नसेल तर जेवा आणि मग मलाही जेवण द्या आणि मी इथं ते सुरेश मुगलमुगलेने काही जाहीर केले की 1 तास मी इथं सत्कार स्वीकारणारे पदर लावते आणि मी जेव्हा सांगते मला साथ द्या तेव्हा सगळ्या जणी मला डोलावतात आणि निस्वार्थपणे असा हात वर करा बघा सगळ्यांनी असा हात वर करा. एवढं प्रेम तुम्ही मला दिलंय आता मला ह्याच्यापेक्षा मोठा कशाला सत्कार तुम्ही मला वाघीण म्हणलाय वाघिणी सरकार जगेन हा शब्द मी तुम्हाला सांगितलं आणि तुमच्या प्रत्येक लहान लेकरात मी वाघीण बघेन. हे तर मला काय कोण आली रे कोण आली म्हणला का माझे वागत आहेत की तुम्ही आणि मग पंकजाताई आगे पुढे हम तुम्हाला सांगते आता यांना तर अजून मतदानाचा अधिकार पण नाही ते पण माझ्या बरोबर आहेत त्यामुळे मला काही चिंता आता वाटायचं काही कारण नाही. वनवास झाला राजकारणात दगा झाला फटका झाला पण तो कशासाठी झाला एवढं प्रेम तुम्ही माझ्यावर करता हे कळण्यासाठी झाला. मग माझा तोटा झाला की फायदा झाला. आधी जेवढे लोक प्रेम करत होते त्याच्यापेक्षा 10 पट जास्त लोक प्रेम करायला लागले 10 पट जास्त लोक विश्वास करायला लागले. हा फार महत्वाचा माझ्यासाठी झालेला बदल आहे तो बदल मी सकारात्मकतेने घेतलाय तुमचा आशीर्वाद घेतलाय. तुमचा आशीर्वाद माझ्या बघा डोक्यावर तुम्ही ऑलरेडी आता एवढा मळवट भरलाय की आता मला हा आशीर्वाद घेऊन मी इथून जाणार आहे आणि माझ्या प्रत्येक संघर्षात मी तुमच्या सोबतीने तुम्ही माझ्या सोबत आहात हे ग्रहित करून मला बळ मिळणार आहे तुमच्यासाठी मी लढत जाणार आहे असा विश्वास तुम्हाला या गावामध्ये नगर नारायणांच्या आशीर्वादाने पावन झालेल्या नारायणगडाच्या पायथ्याशी असलेल्या या गावामध्ये होत असलेल्या गाव चलो अभियान म्हणजे खेड्याकडे चला या अभियानाला मंचावर ज्यांनी आत्ताच आपल्याला मार्गदर्शन केलं ते बीड जिल्ह्याचे भारतीय जनता पार्टीचे अध्यक्ष राजेंद्रजी मस्के मंचावर उपस्थित या गावच्या सरपंच द्वारकाबाई सानप शिवमूर्ती सानप मंचावर उपस्थित आदरणीय सर्जेराव तात्या सलीम जहांगीर नवनाथ दादा शिराळे मुरलीधर बाप्पा ढाकणे देवीदासजी नागरगोजे जालिंदर सानप रामराव खेडकर डॉक्टर जयश्री मुंडे उपस्थित ज्यांनी आता संचलन केलं त्यांचं नाव मी मुद्दाम राखून ठेवलं तालुक्याचे अध्यक्ष सुरेश उगलमुगले. मी विचार करायला कोणीतरी जिल्हा परिषद शाळेचा शिक्षकच बोलतोय इतकी शुद्ध भाषा आणि हा आवाज मला म्हटला तर याला मी कौतुक केलं मी असं केलं म्हणलं माय असले बोलते हे माहीतच नव्हतं मला त्यांची वेगळीच भाषा ऐकायची सवय बरं का मला आणि पुन्हा असं केलं तर